किती 62 बनवायच्यात. 36 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 62 धावेंची गरज जी इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर साठी इथे आपण पाहतोय निमंत्रित केले गोलंदाज किरण शिंदे या खेळाडूला. पॉवर प्ले पाहायचा आपल्याला कुठल्या टीमच्या बाजूने जातोय. काल या मैदानावरती आपण पाहिलेला आहे मिया साहेब पोस्ट क्लब टाकळी मिया आणि त्याचबरोबर पठाण वॉरियर्स हे दोन संघ कॉलबॅक फेरीमध्ये गेले. तर दयावान 11 आणि नक्कीच आपण पाहत आहोत काल जबरदस्त मॅच जे आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज इथे आपण पाहतोय किरण शिंदे तयार होत आहेत. षटक क्रमांक पहिलं स्ट्राईक एंडला निश्चित आपण पाहणार आहोत नागेश पवार. 9 स्ट्राईक एंडला अभि चौथे जे आपल्याला पाहायला मिळतील. 36 बॉल आणि विजयासाठी 62 धाबा हे या मॅचचं समीकरण आहे. पहिला चेंडू ओहो यावेळेस नागेश पवारचा पहिला वार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू स्किर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. खनखनी षटकार 6 धाबा. फटका असा द्वाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा संघाची धावा संख्या इथे जी आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते 6 धावा स्कोर कार्डवरती निश्चित स्वरूपात आहेत. सन्माननीय बाबासाहेब शिंदे सर, संतोष बर्डे सर, अक्षय भाऊ बर्डे, जितू भाऊ बर्डे, विकी भाऊ माळी या मंडळींना खरं तर एक देखणा सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय आज संपन्न केलेला आहे. सगळ्या आयोजकांचे मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. हा चेंडू आपण पाहतोय परफेक्ट ब्लॉक इथे जो आपण पाहतोय टाकलेला आहे आणि निश्चित स्वरूपात इथे पाहायला मिळालं आपल्याला. काल श्रीराम 11 याही संघाने काल खेळ चांगला केला. भाऊ दाडगे काल या मैदानावरती सुपरस्टार राहिलेत. यांची पहिली 50 या मैदानावरती आपण पाहिली. त्यानंतर दयावान 11 शेवटच्या मॅचमध्ये दीपक साळवे 45 धावा बनवून आपल्या टीमला सुपर 8 मध्ये पूर्णपणे घेऊन गेला. आजही आपल्याला पाहायचे कुठले क्षेत्र इथे चमकणार आहेत. इथे पाहायचे बॉल सुंदर आहे. क्षेत्ररक्षक सागर बॉल पर्यंत पोहोचलेत. मुदपाने बॉल अडवलाय आणि इथे निश्चित स्वरूपात आपण पाहत आहोत 1 या धावसंख्येनं संघाची धावसंख्या 7 धाबा ज्या आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती नक्कीच आपण पाहत आहोत ज्यांनी आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी नाही तर राहुरीमध्ये कुठेही क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या त्यांचं खूप मोठं योगदान असतं असे हाजीभाई अफसर बेगभाई मिर्झा हे व्यासपीठावरती आपण पाहतोय उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय पवनशेठ उंबरवाल, गुणाभाऊ जगदने, तुषारभाऊ गायकवाड, विक्कू भाऊ, जितू भाऊ, अक्षय भाऊ सगळी मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सरसे स्वागत. 8 धाबा धावफलकावरती. किरण शिंदे या खेळाडूला सातत्याने आपण पाहिलेला आहे. चतुर गोलंदाज आहे. शेतकरी 11 या टीमकडूनही या खेळाडूंना बराच काळ क्रिकेट हा खेळ सातत्याने आपण पाहतो खेळलेला आहे. आणि इथेही पाहायचं आपल्याला किरण चांगली गोलंदाजी करतायत. गोलंदाज तयार किरण. यावेळेस इथे फटका फसलाय. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलेत. ओहो जनार्दन कडून बॉल सटकलाय आणि थेट जाऊन सीमारेषेला धडकलाय. देऊन जाईल 4 रन. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी खरं तर आपण तुम्ही पाहू शकता बॉल कॅरी करता आला नाही. बॉल हातामधून सटकला आणि अनिश्चित त्याचा फायदा समोरच्या टीमलाही झालाय. झेल तर सटकलाच परंतु 4 धावाही मिळाल्यात. पाहूया आपण. नागेश पवार खरं तर फॉर्म मध्ये याला सुरू होत आहेत. किरण यावेळेस काय फटका मारलाय. अनिल शिंदेला गुंगारा देत बॉल जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी नंतर स्कोर कार्डवरती आपण पाहत आहोत तब्बल धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 16.
उर्वरित 30 बॉल आणि विजयासाठी 46 धावांची गरज. रिजवान आरके ओव्हर क्रमांक 2 मध्ये. यावेळेस अभि चौथे आपण पाहतो इथे नक्कीच बॉलला पूर्णपणे बीट करतायत. पहिला चेंडू इथे आपण पाहतो या ओव्हरचा डॉट आपल्याला पाहायला मिळतो. इस्टनच्या पाठीमागे आपण पाहत आहोत परवेज शेख चांगल्या पद्धतीने इष्टिरक्षण करतायत. संघाला युनिटीचं काम देत आहेत. एकत्रीकरण खूप महत्वाचं असतं. याही वेळेस चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलेत. परत एकदा बॉल हातामध्ये आला नाही अनिलच्या. शेवटच्याही बॉलवरती अनिलकडून चुकी झाली. इथेही चूक होतीये आणि डोक्याला हात लावतायत ते. पाहूया जमाना ना आलाय का तुला, तू ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही. असा कसा या पठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. खंबीर नेतृत्व, दमदार कर्तृत्व मान्य जितू भाऊ बर्डे व अक्षय फिश सेंटरचे मालक मान्य अक्षय शेठ बर्डे सांगतात, तुम्ही हक्कानं येडे पोरं पैदा करू नका. हे बाई पुलवर याडा माली दयावानी सुपर 8 मध्ये पोहोचले असे मोहसिन भाई सय्यद आणि श्रीराम 11 सुरेश पवार हे दोनही खेळाडू मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपले मनापासून सुरेश स्वागत. 17 धावा धाव फलकावर. याही वेळेस चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप लॉंग ऑन मध्ये. पाहूयात किरण सुद्धा थोडेसे फंबल होत आहेत आणि पाथा पाथा आलेले आहेत 2 धावा. 2 धाव्यांना संघाची धावा संख्या 19 रन स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचे बॉल इथे आपण पाहत आहोत बरेचसे शिल्लक आहेत. 27 बॉल आणि विजयासाठी 43 धावांची गरज. नागेश पवार इथे आणखीन एक वार करतायत समोरच्या टीमच्या गोलंदाजावरती आणि याही बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. खणखणी षटकार. 6 धावा. फटका असा धुआधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा फलकावरती काय जबरदस्त बॅटिंग करतायत नागेश पवार. यावेळेस फुल टॉस आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. नागेश पवार होत आहेत बिग बॉस. षटकार. फटका असा धुआधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा फलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत फक्त 2 धावा ज्या आहेत ना त्या अभि चौथीच्या आहेत. बाकीच्या वैयक्तिक 29 धावा या नागेश पवार यांच्या आहेत. याही वेळेस बॉल फसला इथे आणि परत एकदा इथे आपण पाहत आहोत नागेश पवारचा बार. खणखणी षटकार. 6 धावा. फटका असा धुआधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. षटकार हॅट्रिक इथे कंप्लीट करतायत. लागोपाठचे 3 षटकार इथे आपल्याला पवार यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती 37 धावा. शेवटचे जे काही आपण पाहत आहोत बॉल शिल्लक आहेत 24 धावा बनवायच्यात. आरपी फायटर्स टीमला फक्त 25. 9 शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा संपली. बॅरिगेट्स वरती जर कोणी बसला असेल ना तर सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडंसं पाठी मागे चला. कोणी बॅरिगेट्स वरती किंवा सीमारेषेच्या आतमध्ये येऊ नका. ही कळकळटी आणि कमिटीची नम्रतेची सूचना आहे. काय जबरदस्त बॅटिंग करत आहेत नागेश पवार आणि वाणी सर. 3री मॅच तुम्हाला या चालू असलेल्या मॅच मधून जो संघ जिंकणार आहे त्याबरोबर खेळायचे.
तुमची टीम लिस्ट या ठिकाणी आहे. तुम्हाला जर कुठला खेळाडू एखादा चेंज करायचा असेल तर तो तुम्ही करून घ्या. लगेच टॉस होईल या मॅचच्या नंतर. 24 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 25 धाब्यांची गरज. अर्जुन पठारे मॅन फ्रॉम ब्राह्मणी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत. हो राऊंड विकेट गेलेत आणि इथे पाहूया परवेज शेख काय बचाव केला सूर्य नारायण यांच्या पासून आणि झेल घेतला. फलंदाज अभि चौथे बाद विकेट. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. काय आहे की हल्ली बऱ्याच खेळाडूंकडून झेल सटकतो. मग ते खेळाडू कारण देतात नाही का, सूर्य आडवा आला, भरपूर काही कारणं असतात खेळाडूंकडं. त्यामुळे परवेज भाईंना माहीत होतं की मग मला हे कारण देऊन आता जमणार नाही. त्यामुळे त्यांनी एक डोकं लावलं, युक्ती लावली की चला आपण काहीतरी बचाव करू. टोपीला थोडंसं सूर्यप्रकाशाला त्यांनी अडथळा त्यांनी निर्माण केला आणि मग कॅच घेतला. चांगला झेल झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. याही खेळाडूच्या नावावरती आपण पाहतो एक अर्धशतक आहे राहुरी टेनिस क्रिकेटमध्ये. नाव आहे चिंचवीर गावचा असणारा एक उभरता सितारा रवी साळवे. न्यू बॅटर आतमध्ये पोहोचलेले आहेत. राहुरी चॅम्पियन ट्रॉफी या खेळाडूने गाजवली होती. फायनलची मॅच नागेश पवारच्या खांद्याला खांदा लावून बॅटिंग केली ती रवीनं. ओ याही वेळेस पॉइंटला क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. बॉल इथे गॅदर करता आला नाही आणि निश्चित स्वरूपात जिथे एक धाव होती तिथे दुसरी ही धाव आपल्याला पाहायला मिळते. हुजेपा त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षण करतायत. नवीन खेळाडू होते कधी कधी गडबड, हे समजून घ्यावं लागतं सगळ्यांना आपल्याला. गोलंदाज तयार अर्जुन. याही वेळेस संधी आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक नाही. नोमॅन्स लँड झालाय बॉल. क्षेत्ररक्षक परत एकदा आपण पाहतोय राहुल आलेत आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या आपण पाहतोय 40 या धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. उर्वरित 21 बॉल आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज. नौशादभाई शेख हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. काल त्यांनाही आपण या मैदानावरती खेळताना पाहिले एक इनिंग चांगली खेळली त्यांनी सुद्धा. तो थोड्याशा चुका काल पठाण वॉरियर्स या टीमकडून होताना क्षेत्ररक्षकांकडून आपल्याला पाहायला मिळाल्या. तो हरकत नाही, उद्या त्यांना संधी आहे. कॉलबॅक राऊंड्स. ओ यावेळेस चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच नागेश पवार यांना माहीत आहे की आता ते रफ्तार पकडून गेलेले आहेत. 10 बॉलमध्ये नागेशनी 35 धावा या टीमसाठी बनवलेल्या आहेत. चांगले खेळलेत नागेश पवार. मॅच फिनिश करतील का? शेवटचे 20 बॉल आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज. आमदार चषक खरं तर आपण पाहत आहोत एकलव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेचं जे काय आपण पाहतोय आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. याही वेळेस हुजेपा आपण पाहत आहोत. नाही, राहुल आलेच हवेली समोर आणि बॉल सुद्धा आपण पाहतोय फील्ड झालेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 42 रन धावफलकावरती आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये 2 सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहेत खरं तर, रामायण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महाभारत. आणि याच महाभारतातील एक आगळं वेगळं खरं तर पात्र जे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं एकलव्य. खूप मोठा इतिहास आहे महाभारतामध्ये. खरं तर एकलव्य यांचा खूप मोठा इतिहास आहे. असं म्हणतात ना, एकलव्य यांनी जर अंगठाच दिला नसता तर गुरु द्रोणाचार्य यांना कोणी ओळखलं असतं. हो उजे पाकडून परत एकदा चुकी झाली आणि पाहूया तिथे आपण पाहत आहोत. नवीन खेळाडूंना खरं तर संधी मिळते. काल पहिल्या दिवशी आजही आठवतं अजित डुकरे या खेळाडूंना खरं तर या मैदानावरती छाप सोडली. काल करण असेल, दीपक साळवे असतील, पृथ्वी याही खेळाडूला विसरून जमणार नाही. आणि चांगले खेळ क्रिकेटर इथे आपण पाहतो या YMCच्या मैदानावरती सातत्याने खेळतात. तर आजचा दिवस कोण गाजवणार हे आपल्याला पाहायचं आहे. ओव्हरचा खेळ संपला. शेवटचे 18 बॉल 19 धाव्यांची गरज. डीजे शिवाजी महाराज की
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. पूर्वी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. आपण पाहतो आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 4 ही त्यांच्याकडे सोपवलेली आहे. जनार्दन भागवत याही खेळाडूकडे गोलंदाजीसाठी टॅलेंटेड आहे. नागेश भाऊ 18 बॉलमध्ये 19 बनवायच्यात. बॉल टू रन हे समीकरण इथे आपण पाहत आहोत. वैयक्तिक जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 38 धावसंख्येवरती आहेत नागेश पवार. 3 धावा या रवी साळवे याही खेळाडूने बनवलेल्या आहेत 2 बॉलमध्ये. आणि विजयासाठी 18 चेंडू 19 धावेंची गरज आरपी फायटर्स या टीमला आपण पाहतोय आहे. राहुल भाऊ जगदने अर्थात गुणाभाऊ आणि पवन शेठ उंबरवाल यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला एजजभाई श्रीबाजभाई पठाणच्या मालकीचा संघ आरफा फायटर्स हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस कनेक्शन चांगला आहे. बॉल गुंगारा देतो इथे क्षेत्ररक्षकाला. अगदी जातोय फायनल एक सीमारेषा तोडून फोडून 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. आणि सर मी चांगल्या खेळाडूंची नामोल्लेख केला, परंतु सरपंच साहेबांना पहिल्या मॅच मध्ये विसरून जमता येणार नाही. चांगली फिल्डिंग केली त्यांनी संदीप सरांनी. याही वेळेस चांगला बॉल इथे पाहायचंय आपल्याला. वाह काय बॉल अडवलाय. रिजवान खान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत आणि नक्कीच इथे आपण पाहत आहोत बॉलला तिथे फील्ड करतायत. बॅकअपचं काम संतोष बर्डे सरांच्या नेतृत्वाखाली परवेशबाई, त्याचबरोबर आपण पाहत आहोत रिजवान, नवनाथ, अनिल शिंदे, राहुल गायकवाड, हुजेपा, पलीकडे जर पाहिलं तर किरण शिंदे, अर्जुन पठारे, सागर, या सगळ्या खेळाडूंचा खेळ खरं तर आपण आतमध्ये पाहतोय. परंतु पहिल्या मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये थोड्या धावा कमी झाल्या की काय आरफा फायटर्स टीमच्या असं म्हणावं लागेल. 16 चेंडू मध्ये 13 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. यावेळेसही चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आता आहेत तिथे तैनात सज्ज आणि आता मात्र धावा मिळणार नाही. 15 बॉल आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. सन्माननीय सागर शेठ येवले, नारायण शेठ डोंगडे, शरददादा येवले, गणेश भाऊ खैरे या मंडळींना खरं तर आपल्याला हा सगळा युट्यूबचा खर्च जो सौजन्य म्हणून दिलेला आहे त्यांचंही मनापासून सरचे स्वागत. हो याही वेळेस नागेश पवार मात्र मैदानाला आग लगावतायत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा द्वाधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा टाळ्या वाजवून अर्धशतकीय खेळ इथे मात्र साजरी करतायत. 16 चेंडू मध्ये 55 धावा या आपण पाहतोय पवार यांनी बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग. याही वेळेस नागेश पवार थांबायला तयार नाहीत आज. हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. मैदानावरती नागेश पवार चर्चित राहिले. आज ते इंस्टाग्राम सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाहीत. काय बॅटिंग केली नागेश पवारनं. तब्बल 17 बॉलमध्ये 54 धावा या नागेश पवार यांनी बनवलेल्या आहेत. 5 षटकार 4 चौकार या नागेश पवारच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. संघनायक पवन शेठ यांनी का त्याला चॉईस केले हे ते दाखवून देत आहेत. कॅप्टन काय आहे मी टीमचा. जबरदस्त बॅटिंग. जनार्दन हाही चेंडू आपण पाहत आहोत. फुल टॉस. त्याला ट्रोलिंग केलंय आणि चेंडू जातोय अमीन भाईंच्या हाताला स्पर्श करत सीमारेषेच्या बाहेर. सामना इथे आपण पाहत आहोत जिंकलाय. अभिनंदन. वेल प्लेड नागेश पवार अँड टीम. चला आपण टॉसही करणार आहोत आणि नागेश यांना विनंती आहे 18 बॉलमध्ये 58 धावा. सर्वप्रथम आपण टॉस करू आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच